माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, देवेश पाटील, जगन पाटील यांचे सर्व सहकारी यांनी आज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। हे बघितल्यानंतर उत्स्फूर्तपणाने प्रत्येकाच्या तोंडून अशाच प्रकारचे शब्द येतात की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची स्पर्धा झाली नाही आणि इतकी बक्षिसांची रेलचेल कुठे नाही। 7 बाईक आणि एक 4 व्हीलर, 10 फ्रीज आणि अशा अनेक बक्षिसांची रेलचेल या स्पर्धांच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लोकांना मिळणार आहे। खऱ्या अर्थाने वाढदिवस आपण साजरा करतो तेव्हा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण भेट घेत असतो, परंतु 1 तारखेपासून 12 तारखेपर्यंत माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक उपक्रम भारतीय जनता पार्टी आणि अनेक संघटनांच्या माध्यमातून जे राबवले गेले त्यामध्ये समाजाच्या हिताचं काम कसं करता येईल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तरुणांना आपल्याला प्रोत्साहन कसा देता येईल हा दृष्टिकोन ठेवून हा माझा वाढदिवस साजरा आमच्या सहकार्याने केलं, त्याबद्दल या सहकार्यांना मी धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने जगन पाटील मागच्या वर्षी या ठिकाणी ह्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन केलं होतं, पण मागच्या वर्षीपेक्षा आताचं आयोजन हे अजून उत्कृष्ट आहे। प्रेक्षक गॅलरी बनवलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मी माहिती घेतली, जवळजवळ 250 बैलगाड्या इकडे आलेल्या आहेत आणि 250 बैलगाड्या जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं हे यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मी जगन पाटील यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली की देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती जबाबदारी पूर्णपणाने कशी निभवायची याचं उत्तम उदाहरण या स्पर्धा आहेत। भविष्यामध्येही अशाच प्रकारच्या समाजोपयोगी कार्यांमध्ये त्यांचा हातभार असेल, पुढाकार असेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनाही देतो आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांनाही धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतक्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद, इतक्या सगळ्या लोकांच्या शुभेच्छा ज्या मला मिळत आहेत त्याचं एकमेव कारण काय असेल हे देवेश पाटील आणि जगन पाटील यांनी केलेले हे आयोजन आहे। म्हणून त्यांना दोघांना परत मी शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। स्पीड न्यूज भारत।